करण्यासाठी प्रत्येक व्यावसायिक नफा प्राप्त करण्याच्या उद्देशाने उत्पादन कार्य करीत असतो। कमी खर्चात जास्त नफा मिळविण्याचे उद्दिष्ट व्यावसायिकाचे असते। कमी खर्चात जास्त नफा मिळविण्याचे उद्दिष्ट व्यावसायिकाचे असते। तेव्हा किंमतीचे निर्धारण योग्य लाभावर करणे विक्री जास्त राहील असे प्रयत्न करणे खर्च कमी करणे नफ्याचे प्रमाण वाढविणे इत्यादी योजना व्यावसायिकाला कराव्या लागतात। यासाठी सीमांत खर्च पद्धतीचा आधार घेऊन संविच्छेदन बिंदू तंत्राचा उपयोग करण्यात येतो। यामुळे नुकसान टाळण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी किमान विक्री किती असली पाहिजे, हे समजते,
याशिवाय खर्चात होणारे बदल, वस्तूच्या किमतीत होणारे बदल, विक्रीच्या प्रमाणात होणारे बदल, या तंत्रामुळे समजतात. खाली गे व्याख्या. समतोल विभाजन बिंदू म्हणजे ना नफा ना तोटा, असा बिंदू होय, जेथे एकूण खर्च व मिळणारे उत्पन्न समान होत असतात. दुसरी व्याख्या खालच्या ओळीमध्ये, ज्यावेळी स्थिर खर्च व चल खर्च, फिक्स एक्सपेन्सेस आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस, स्थिर खर्च व चल खर्च हे उत्पादन पातळी इतकेच असतात. व त्यामुळे व्यवसायाला लाभ किंवा हानी होत नाही. अशा परिस्थितीला समतोल विभाजन बिंदू असे म्हणतात. समतोल विभाजन बिंदू खालच्या ओळीमध्ये, समतोल विभाजन बिंदू हा आलेखाच्या साहाय्याने दर्शविला जातो. तो आलेख पुढील प्रमाणे दाखवण्यात आलेला आहे. खडू आहे का बघतो. तो आलेख पुढील प्रमाणे दाखवण्यात आलेला आहे. आलेख काढा. असा एक
आलेख काढून घ्या. पर्यंत इथे येतो तो बरोबर ब्रेक घेऊन पॉईंट अंक सारखं घेतलं का. स्थिर खर्च बदलता खर्च उलट होईल. हे उलट आहे का. तो जाऊ दे. हे आकृती नंतर काढा. वरील नंतर काढून घ्या. वरील आलेखाच्या वरून समतोल विभाजन बिंदू स्पष्ट करण्यात आलेला आहे. परीक्षेत ही आकृती काढायची बरं का. सोपी आहे. तर फक्त नंतर जाऊ दे सांगेल फायदा. तुम्हाला समजणार नाही काय तुम्ही करत असेल सांगून काय फायदा. स्थिर खर्च आणि बदलते खर्च आणि विक्री समान होतात तिथं हा पॉईंट तयार झाला बघा. ब्रेक इव्हन पॉईंट. नो प्रॉफिट नो लॉस. अकाउंटमध्ये डिटेल आहे आपल्याला बघायचं उद्यापासून. या समतोल विभाजन बिंदूचे फायदे. समतोल विभाजन किंवा समविच्छेदन बिंदूचे फायदे. 1. कोरोनामुळे तुम्ही लकी होऊन गेले. सगळेच पास होणार. लाभदायक पर्यायाची निवड करण्यासाठी समतोल विभाजन बिंदूचा उपयोग होतो. लाभदायक पर्यायाची निवड करण्यासाठी समतोल विभाजन बिंदूचा उपयोग होतो. 2. बऱ्याच वेळा स्थिर खर्च व बदलते खर्च कमी जास्त होतात. अशा वेळी व्यवसायाच्या लाभक्षमतेस कोणता बदल होईल किंवा तो कमी होणार नाही
याचा अंदाज यामुळे मिळू शकतो, या तंत्रामुळे मिळू शकतो. याचा अंदाज या तंत्रामुळे मिळू शकतो. पॉईंट नंबर 3, अपेक्षित लाभासाठी आवश्यक विक्रीचा अंदाज ठरविण्यासाठी समतोल विभाजन बिंदूचा उपयोग होतो. बाकी उद्या बघू.